लक्ष द्या. चॅप्टर नंबर 12 त्याची एक्सरसाइज आपल्याला पाहायचं इंट्रोडक्शन टू ऍसिड्स अँड बेस. ऍसिड किती असतात? ऍसिड किती असतात म्हणण्यापेक्षा ऍसिडची व्हॅल्यू किती ते किती मध्ये असते? 0 ते 7 आणि 7 पेक्षा जास्ती असेल 7 पेक्षा जास्त ते 14 हे काय असतात? बेस किंवा अल्कलाइन असतात. आणि 7 असेल तर काय असतो? न्यूट्रल. काय असतो? Introduction to acids and base. Identify the following solution whether they are acid or base. Acid आहेत का base? पहा म्हणजे लिटमस भरली नाही भरलीस का नाही? डायरेक्ट उत्तर असंच आहे. असं कसं राहते का? तू कसं केलीस तुझ्या दाखवलं सृष्टी दाखव बॉक्सच असेल फक्त दुसरं काही विचार लिटमस फिल्म जर असेल तर मिथिल ऑरेंज वापरलं तर किंवा ऍसिड आणि बेस आहे. पहा बेटा लिटमस पेपर गुलाब फिल्म मध्ये बदल होत नाही, मिथिल ऑरेंज मध्ये त्या ठिकाणी दाखवलं नाही आणि ऍसिडिक असतात. त्याच्यानंतर जे काही मिथिल ऑरेंज आहे काय होतात? स्पेलिंग बेटा ऑरेंज कलर हा कसा होतो? लाल कलर होतो आणि कशा असतात? ऍसिडिक असतात. रेड लिटमस ज्यावेळेस ब्ल्यू होतो ते कशा असतात बेटा? ऍसिडिक असतात. ठीक आहे. राईट केमिकल नेम्स फ्रॉम गिवन फॉर्म्युले. नाव लिहा म्हणले केमिकल हे तर तुम्हाला येते. H2SO4 म्हणजे काय बेटा? सल्फ्युरिक ऍसिड. CaOH टेकन टू कॅल्शियम हायड्रॉक्साइड. HCl आहे बेटा L हायड्रोक्लोरिक ऍसिड. NaOH सोडियम हायड्रॉक्साइड. NH4OH सोडियम अमोनियम हायड्रॉक्साइड. KOH के म्हणजे पोटॅशियम आणि हा पुढचा हायड्रॉक्साइड. सल्फ्युरिक ऍसिड has highest importance in the chemical industry. Why? सल्फ्युरिक ऍसिडला सर्वात जास्त केमिकल इंडस्ट्रीज मध्ये महत्व आहे. आणि का आहे तर सल्फ्युरिक ऍसिड हे कसे बेटा? स्ट्रॉंग कलरलेस मिनरल्स आहेत. मिनरल ऍसिड आहेत. काय सांगा बरं का? सल्फ्युरिक ऍसिड हा काय आहे? स्ट्रॉंग कलरलेस मिनरल ऍसिड आहे जे की इझिली कशामध्ये सोल्युबल आहे? वॉटर मध्ये सर्वच प्रमाणामध्ये सर्वच कॉन्सन्ट्रेशन मध्ये तो कशामध्ये विरघळतो? वॉटर मध्ये विरघळतो. आणि महत्वाचं म्हणजे काय? सल्फ्युरिक ऍसिड कसे? स्ट्रॉंग कलरलेस मिनरल्स अँड सोल्युबल इन एनी प्रोपोर्शन कोणत्याही प्रमाणात पाण्यामध्ये विरघळत असतात. सल्फ्युरिक ऍसिड इज युज्ड फॉर प्रोड्युसिंग ऑइल रिफायनिंग मध्ये याचा वापर करतात. फर्टिलायझर मध्ये वापर करतात. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये वापर करतात. वेस्ट वॉटर जे की खराब पाणी आहे त्याच्या प्रक्रियेवर सुद्धा कशाचा वापर केला जातो बेटा? सल्फ्युरिक ऍसिडचा वापर केला जातो. इट इज ऑल्सो युज्ड इन द प्रोडक्शन ऑफ डाईज प्रोडक्शन करण्यासाठी, प्लास्टिक प्रोडक्शन करण्यासाठी, ग्लूज मध्ये, फिल्म जे असतात त्याच्यामध्ये, एक्सप्लोजिव्ह जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कशाचा वापर केला जातो? सांगा बरं का बेटा? सल्फ्युरिक ऍसिडचा. म्हणून सल्फ्युरिक ऍसिड जे आहे त्याचा खूप इम्पॉर्टन्स आहे, महत्व आहे. कशामध्ये? कशामध्ये? केमिकल इंडस्ट्रीज मध्ये. कशामध्ये? केमिकल इंडस्ट्रीज मध्ये खूप महत्व आहे. गिव्ह आन्सर्स. Which acid is used for getting chloride salt? कोणत्या ऍसिडचा वापर आपल्याला क्लोराइड साल्ट मिळवण्यासाठी केला जातो? तर हायड्रोक्लोरिक ऍसिडचा वापर आपल्याला क्लोराइड साल्ट मिळवण्यासाठी केला जातो. बाय स्क्वीजिंग लेमन ऑन पीस ऑफ रॉक्स गॅस ऑन रॉक गॅस इज लिबरेटेड टर्न लाईम वॉटर मिल्की. ज्यावेळेस आपण लिंबू जो आहे तो खडकावर किंवा रॉकवर आपण पिळतो, पिळल्याच्या नंतर गॅस बाहेर निघतो, तो कार्बन डायऑक्साइड गॅस बाहेर असतो आणि तो लाईम वॉटर जो आहे तो दुधाळ होतो, तो तयार होतो. CaOH टेट्राटॉइस तयार होतो. मग त्याच्यामध्ये कोणता कंपाऊंड प्रेझेंट आहे? तर कंपाऊंड इन रॉक सॉल्ट कोणता आहे? आत्ताच सांगतो, कॅल्शियम कार्बोनेट. कोणता बेटा? कॅल्शियम
कार्बोनेट आहे. ज्यावेळेस जर आपण त्याला बर्न करतो तर त्याच्यापासून तयार होतो CaO प्लस CO2 म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड तयार होतो. आणि ज्यावेळेस आपण ह्याला पाण्यासोबत रिॲक्ट करतो त्यावेळेस तयार होतो कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतो. The compound in rock is calcium carbonate. The following reaction takes place. कॅल्शियम कार्बोनेट वर जर समजा लिंबू जर आपण पिळलं तर काय तयार होतो? कॅल्शियम सिट्रेट. काय तयार होतो? काय तयार होतो? आणि बाहेर कोणता गॅस निघतो? कार्बन डायऑक्साईड गॅस. कोणता गॅस निघतो बेटा? कार्बन डायऑक्साईड गॅस त्या ठिकाणी बाहेर निघत असतो. मग पुढे पहा, लिबरेटेड जो काही निघालेला कार्बन डायऑक्साईड गॅस आहे तो लाईम वॉटरला मिल्की रंगामध्ये कन्वर्ट करत असतो. The label on the bottle of chemical is spoiled. How will you find whether the chemical is acidic or basic? समजा जे काही लेबल लावलेलं आहे, चिठ्ठी लावलेली आहे त्या ऍसिडच्या बॉटलवर ते निघून गेले तर तुम्ही कसं ओळखणार की तो ऍसिडिक आहे किंवा बेसिक किंवा नाही? If I am in the laboratory, जर समजा मी लॅबोरेटरीत असेल तर I will use laboratory indicators. जसे की काय असतं इंडिकेटर? मिथिल ऑरेंज आहे, लिटमस पेपर आहे. हे कशासाठी वापरतो? to find whether the liquid is acidic or basic आहे हे पाहण्यासाठी आपण वापरतो. To find whether the given natural indicator like turmeric to do the same. आणि दुसरं काय वापरू शकतो आपण? हळद सुद्धा आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. Answer the following questions. Answer the following questions. Explain the difference between acid and base. Difference between acid and base. The pH value is less than किती पेक्षा कमी बेटा? 7. pH value is more than 7. पाण्यामध्ये काय देतात? H पॉझिटिव्ह आयन्स. पाण्यामध्ये काय देतात? OH निगेटिव्ह आयन्स. पाण्यामध्ये डिझॉल्व झाल्यावर काय देतात? H पॉझिटिव्ह आयन्स आणि तिकडे काय देतात? OH निगेटिव्ह आयन्स. ऍसिड टेस्टला सोर असतात, बेस हे कडू असतात. नंतर ऍसिड आर प्रोटॉन डोनर्स और इलेक्ट्रॉन एक्सेप्टर. ऍसिड काय करतात? प्रोटॉनला डोनेट करतात, पॉझिटिव्ह चार्जला डोनेट करतात किंवा इलेक्ट्रॉनला रिसीव्ह करतात. बेस हे काय असतात? प्रोटॉन एक्सेप्टर असतात आणि इलेक्ट्रॉनला लूज करणारे असतात. ऍसिड कसा होतो? ऍसिड काय करतो? ब्लू लिटमस पेपरला रेड करतो आणि बेस काय करतो? रेड लिटमस पेपरला डॅश करतो, ब्ल्यू करतो. काय करतो बेटा? ब्ल्यू करत असतो. अजून पॉइंट असतील त्याच्यामध्ये. Why indicator does not get affected by salt? Why indicator does not get affected by salt? इंडिकेटर वर साल्टचा का परिणाम होत नाही? कारण मोस्टली जे इंडिकेटर्स असतात ते कसे असतात बेटा? ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात. कसे असतात? बोलत चला, कसे असतात? आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड डू नॉट रिएक्ट विथ द साल्ट. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड कशासोबत रिएक्ट करत नाही? साल्ट सोबत रिएक्ट करत नाही. Which substances are produced by neutralization process? कोणते पदार्थ हे न्यूट्रलायझेशन प्रोसेसने तयार होतात? साल्ट आणि वॉटर. काय बेटा? साल्ट आणि वॉटर हे प्रोड्यूस होतात. कोणत्या प्रोसेसने? न्यूट्रलायझेशन प्रोसेसने. कोणत्या प्रोसेसने बेटा? न्यूट्रलायझेशन प्रोसेसने. Which are the industrial uses of acid? Industrial use कोणते ऍसिडचे? Acids are used in the production of chemical fertilizers. ऍसिड हे कुठे वापरले जातात? केमिकल फर्टिलायझरच्या प्रोडक्शन मध्ये वापरले जातात. ऍसिड्स आर युज्ड इन द प्रोडक्शन ऑफ एक्सप्लोसिव्ह, जे काही बॉम्ब वगैरे ते तयार करण्यासाठी वापरतात. ऑइल प्युरिफिकेशन साठी वापरतात. मेडिसिन मध्ये वापरतात. डाईज आणि पेंट तयार करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो. हायड्रोक्लोरिक ऍसिड जे असतात हे प्रिपरेशन करतात. कशाचा? वेगवेगळ्या टाईपचे क्लोराईड साल्ट तयार करण्यासाठी सुद्धा हायड्रोक्लोरिक ऍसिडचं त्या ठिकाणी यूज केलं जातं, युटिलाइज केलं जातं. हे पुढच्याचं उत्तर खाली आलं बघा. वर एक पाहिलं होतं बघा, केमिकल इंडस्ट्रीज मध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिडचं काय महत्व आहे त्याचाच हा उत्तर आहे पूर्ण. Select proper word given in the bracket and fill in the blank. Main constituent of acid काय असतो? H positive ion. काय असतो बेटा? H positive ions. Main constituent of alkali काय आहे? OH negative ions. टार्टरिक हे कशात असतो? चिंचामध्ये. कशामध्ये आहे? चिंचामध्ये आहे. हा कोणता आहे? नॅचरल ऍसिड किंवा टार्टरिक ऍसिड इज अ नॅचरल ऍसिड किंवा त्याला म्हणतात कार्बोनिक ऍसिड म्हटलं जातं. मॅच द पेर. टॅमॅरिंड मध्ये कोणता आहे? टार्टरिक. चिंचामध्ये टार्टरिक ऍसिड असतो. दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड आहे. लेमन मध्ये सिट्रिक ऍसिड आहे.
विनेगरमध्ये ऍसिडिक ऍसिड आपल्याला पाहायला मिळतो. ऑक्साइड्स ऑफ मेटल आर ऍसिडिक इन नेचर, ट्रू का फॉल्स? यस, मेटलचे ऑक्साइड हे कसे असतात? ऍसिडिक इन नेचर असतात. ट्रू आहे. टेबल सॉल्ट हे ऍसिडिक आहे का? नाही. तर टेबल सॉल्ट हा कसा असतो? बेसिक इन नेचर असतो. म्हणजे हे झाला फॉल्स झाला. मेटल कोर्स ड्यू टू सॉल्ट, मेटल जे असतात लोखंड वगैरे हे मिठामुळे झिजतात. यस, झिजतात त्याने समुद्राच्या पाण्यामुळे काय होतात? जे काही गाड्याचा पत्रा असतो तो लवकर खराब होतो. साल्ट्स आर न्यूट्रल. यस, साल्ट न्यूट्रल असतात का? यस, साल्ट्स आर न्यूट्रल असतात. ट्रू आहे. क्लासिफाय फॉलोइंग सबस्टन्स इनटू ऍसिडिक, बेसिक अँड न्यूट्रल गेलो. आता HCl आहे बरं का, हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे. NaCl आहे, MgO आहे, KCl आहे का? केलीस ग Cl आहे ते आहे सारखे लिहिलीस पूर्ण. CaO, H2SO4, HNO3, H2O, Na2CO3. पहिलं नाव पहा. हायड्रोक्लोरिक ऍसिड, सोडियम क्लोराइड, मॅग्नेशियम ऑक्साइड, पोटॅशियम क्लोराइड, कॅल्शियम ऑक्साइड. H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड, HNO3 म्हणजे काय बेटा? अमोनिया. त्याच्यानंतर H2O म्हणजे वॉटर, Na2CO3 सोडियम कार्बोनेट. जर मध्ये H राहिला असता तर काय म्हणलं असतो? सोडियम बाय कार्बोनेट. विसरू नका. त्याच्यामध्ये ऍसिड कोणते? हायड्रोक्लोरिक ऍसिड, H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड आणि अमोनिया. बेसिक कोण आहे? मॅग्नेशियम ऑक्साइड, कॅल्शियम ऑक्साइड आणि सोडियम कार्बोनेट. न्यूट्रल कोण आहे? NaCl मीठ. त्याच्यानंतर KCl मीठ आला आपण. H2O म्हणजे वॉटर. दीज आर न्यूट्रल. कसे असतात बेटा ते? न्यूट्रल असतात. म्हणजे सोडियम क्लोराइड, पोटॅशियम क्लोराइड आणि वॉटर. आणि काय बेटा? वॉटर. कोणते म्हटलं? वॉटर असं त्याला म्हणतात.